गोपीचंद पडळकरांकडनं दसरा मेळाव्याचं आयोजन. सांगलीतल्या प्रसिद्ध बिरोबा मंदिराच्या वनात दसरा मेळावा. धनगर आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष. बीडमधल्या भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची अंतिम तयारी टप्प्यात. सावरगाव घाट इथं पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष. सव्वा ते दीड कोटी एकर शेतीचं नुकसान. शेती नुकसानाच्या पंचनाम्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. हिंगोलीमध्ये कर्ज वसुलीसाठी बँकांकडून तगादा. शेतकरी संकटात असताना बँकांचा तगादा. शेतकऱ्यांचं खातं बँकांनी केलं होल्ड. भाजपच्या नमो नेत्र संजीवनी अभियानाचा नवा रेकॉर्ड. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि भाजपचा संयुक्त उपक्रम. मुंबईत 227 वॉर्ड्समध्ये एका दिवसात 2.5 लाख चष्म्यांचं वाटप. बुलढाणा जिल्ह्यातनं पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी द्यावा. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचं आवाहन. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकडनं बॅनरबाजी. शुल्कवाढ रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. विद्यापीठ परिसरामध्ये विद्यार्थ्यांकडनं जोरदार घोषणाबाजी. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर गगनाला भिडले. सोन्याच्या दरानं 1,20,000 ओलांडला टप्पा. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर वृद्धाचा आत्मदहनाचा प्रयत्न. नवी मुंबई पालिका आणि पोलिसांविरोधात आंदोलन. पालिका आणि पोलीस मदत करत नसल्याचा केला आरोप. मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात एका मुलाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी 1 तास महामार्ग धरला रोखून. उल्हासनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत दुकानदाराचं लाखोंचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.